तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। हर महिने उलटूनही विभाग येथील अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। 16 सप्टेंबर 2025 रोजी ढगफुटी व अतिवृष्टीने शेती, घरे आणि संसार उद्ध्वस्त झाला। पंचनामे झाले, पाणी झाले, मात्र मदत शून्य। बँक बदलली, पोस्टात खाते काढलं, पुन्हा स्टेट बँकेचे आदेश, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा नाही। संतप्त ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना उभाटाने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन दिले आहे। 3 दिवसात नुकसान भरपाई न दिल्यास 19 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगा बोंबील बुजोग आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तालुक्यात 16 सप्टेंबर 2025 रोजी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं पाणी घरात घुसून रहिवासी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। ही नुकसान पाहणी करण्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार सर्व लोक आले, मात्र अद्यापही 4 महिने झाले पैसे मिळाले नाही। अनुदान मिळाला नसल्याने ग्रामस्थ इथे येऊन करता मारतात, कधी सांगतात पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडा, कधी सांगतात स्टेट बँकेत पैसे गेले, स्टेट बँकेतून येतील। अद्यापही 4 महिने झाले पैसे मिळाले नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीने आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून 3 दिवसात पैसे मिळाले नाही तर हावटी टाकून झिंगे आणि बोंबील वाहतूक आंदोलन करणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला। 2025 रोजी अतिवृष्टी झाली होती। त्यामध्ये आमच्या मलकापूर तालुक्यातील मुरा गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडला। त्या ठिकाणी पालकमंत्री मान्य सावकारे साहेब, आपल्या विभागाचे आमदार संचेती, एसडीओ संतोष शिंदे साहेब, तहसीलदार राहुल तायडे साहेब, ते स्वतः येऊन पाहणी केली। प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली आणि ज्या ज्या घरामध्ये गेले पाणी त्यातील फक्त गरीब लोकांना सोडून देण्यात आलं। म्हणजे ज्यांच्या झोपड्या आहेत, जे अतिशय शेतकरी आहे, शेतमजूर आहे, भूमिहीन आहे, अतिक्रमण धारक आहे आणि नाल्याच्या काठी राहतात, परंतु त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नाही। हे पैसे 2 दिवसात जर नाही मिळाले तर वहिनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी तंबू त्यांच्या पटांगणात साहेबांच्या समोर गाव तंबू टाकू आणि त्या ठिकाणी झिंगे पेटवू, झिंगे बोंबील काढू आणि यांना सगळा वास देऊ। गोरगरीब कसे राहतात त्या ठिकाणी येऊन स्वतः पाहणी केल्यानंतर सुद्धा पैसे मिळत नाही। ह्या गोष्टीवर जर या 2 दिवसात निर्णय झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल।